आणि मग खाली सगळ्या शाखा आहेत. वेद हे त्याची पानं आहेत, समजून घेतलं पाहिजे. पण वेद असोत, उपनिषद असोत, षडदर्शन शास्त्र असोत, आणि सगळ्यात शेवटी भगवद्गीता आहे. त्यामुळे वेदापासून त्या सगळ्या शास्त्रांचं गठन, निचोड हा सगळा भगवद्गीता आहे. हा, भगवद्गीतेतून आणखीन तुम्हाला तपशील हवा असेल तर पाठीमागे सरकत जा. पाठीमागे थोडं सरकलात की लगेच षडदर्शन शास्त्र लागतात. त्याच्यातलं आमचं योगशास्त्र, त्याच्या निमित्तानं तर आपण गोळा झालो. आणि त्यामुळे हे जे योगशास्त्र आहे त्याच्यात सगळा तपशील जरी दिलेला असला तरी देखील याचं चिंतन करावंच लागतं. मग तुम्ही राजयोग करू शकाल. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की आमचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, आम्ही एकत्र बसू शकत नाही. अडचणी खूप आहेत, मला कल्पना आहे त्याची. कारण डोळे झाकून बसलं. एक मोठे व्यापारी होते दिल्लीतले, अजून मोठे, वर्ष 75 झालं, आणि वानप्रस्थाश्रमानंतर न घेतल्यामुळे संन्यासाश्रम जो येतो त्याच्यात डायरेक्ट निघायचं ठरवलं. उपनिषद की कथा आहे म्हणून त्यांचं स्वामी आत्मारामांचं पुस्तकही प्रसिद्ध आहे, आपण जरूर मुळातून वाचा. हिमालयात बसले ध्यानाला. ध्यानाला बसले की 5 रुपयाची नोट फडफड 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 करत समोर यायची. ते काही त्यांच्या लक्षात येणं की ही 5 रुपयाची नोट काय येते सारखी समोर. अचानक एके दिवशी चिंतन करता करता करता, नॉलेज कम्स फ्रॉम विदिन ना, ती दडलेली नोट बाहेर आलीच. तिच्या लक्षात आलं शेजारच्या व्यापाऱ्याकडून एकदा आपण ऐन वेळेला इमर्जन्सी म्हणून 5 रुपये घेतले होते, कुणाचे तरी द्यायचे होते म्हणून, ते साले त्याला परत नाही केले. घडलेले आहे ते. परत आले आणि दुकानासमोर येऊन उभा राहिले. मुलांना आनंद वाटायच्या ऐवजी थोडीशी चिंता वाटली. म्हातारं माघारी आलं. जवळ साहेब, बाबा काय, या ना. नाही, मी तेवढ्यासाठी नाही आलो, शेजारचे 5 रुपये राहिलेत तेवढे देऊन टाक. म्हणून मग 5 रुपयासाठी तुम्ही हिमालयातून परत इथे आलात? हो म्हणाले. ध्यानाला बसलो की ती नोट फडफड करायची. किती सूक्ष्म आहे. एरवी आम्हाला सूक्ष्म वाटणार नाही, पण योगशास्त्रात शिरलात की काल कुणाला आपण किती वाईट बोललो, किती टाकून बोललो, कोणतं वाईट चिंतन केलं, इथपासून ते कसं वागलो, हे सगळं डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. ते कुठं नेमकं रेकॉर्ड झालेलं आहे नाही सांगता येणार, पण हे रेकॉर्डिंग बाहेर येतं हे खरं आहे. ज्याने तासनतास बसायचा अभ्यास केलाय त्यालाच ही अनुभूती आहे. ती परत नोट करण्यात आली. परत हे गृहस्थ गेले आणि पुढे मग साक्षात्कारी म्हणून त्या भागात ते राहिले. तिकडे त्यांचा मठ मंदिर राहिलं. मी तिथे वर्षभर हिंडलोय म्हणून तुम्हाला मी मुद्दाम सांगेन, अनेक आश्रमातल्या कथा मोठ्या अशाच रंजक आहेत, अतिशय रंजक आहेत. माझा सांगण्याचा हेतू असा की दुर्योधनाला हे कळत नाहीये, पण कृष्णाला कळतंय की पांडव आणि कौरव दोघंही गाढव आहेत. पण त्यातल्या त्यात पुन्हा पुढे सरकायचं असेल तर पांडवांचा पक्ष जरा थोडासा वजनदार आहे, सत्याचा पक्ष आहे, मिळालं पाहिजे. दुर्योधन तर देत नाही. दोन्हीकडची माणसं, दोघांनी भारतभराची माणसं गोळा केली. पक्ष कसाही असो, माणसं येऊन चिकटतात. फार चिंतन करतातच असं नाही. मला आजच खरं तर एक दूरदर्शनावर छान वाक्य मिळालं होतं, पण ते आता राजकारणाचा विषय नसल्यामुळे मी बोलणार नाही. पण कोणी कोणाविषयी काय बोलेल याचा नेमच नाही. तोही तिथे त्याच वेळेला राजकारणच येते. त्यामुळे ज्या भाषेत सगळं चाललं होतं ती भाषेची जी शेवट आहे ते कुठे जाऊन ठेपावा, द्रौपदीला खेचून आणण्यापर्यंत गेला. महाभारत आहे, त्यात सगळे रस आहेत. शांतरस जसा आहे तसा रौद्र रस आहे, तसा बिभत्स रस सुद्धा आहे. वर्णन आहे पुढे. मडे ज्यांचे सापडले नाहीत ते मडे सापडण्यासाठी पांडव हिंडत होते, त्या मड्यांचं वर्णन केलंय. ऐकवत नाही, पाहवत नाही. तिथून ती मडी आणली, मग नंतर संस्कार करण्यात आले. अर्थ इतकाच आहे, आपलं तसं होऊ शकतं. भांडलात आणि अंतःकरणात जर योग नसेल,
यमनियमांचं पालन असेल, अहिंसा तत्सन्निधो वैरत्याग, प्रतिष्ठायाम, अहिंसेची प्रतिष्ठापना जर झाली नाही तर गडबड आहे. पण अहिंसेची प्रतिष्ठापना झाली तर कुत्रे मांजर सुद्धा जवळ येतात. गुरुदत्त म्हणजे काय? एक लक्षात ठेवा, आपला हिंदू धर्म सगळा सिंबॉलिक आहे. 3 तोंडाचा दत्त असतो का नसतो ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय, मी श्रद्धा दुखवत नाही, पण एक गोष्ट नक्की आहे की आमचं सगळं सिंबॉलिक असतं. गणपतीला हत्तीचं डोकं, राजा गणांचा अधिपती केलाय तो. जिथं हत्ती आहे तिथे श्रीमंत राजाच्या घरीच हत्ती असायचा. आपल्या घरी कुत्रही पाळीत नाही, त्याला खायला द्यावं लागतं. हत्तीला खायला कुठून द्या? अशा अनेक देवदेवता आहेत. दुसरंच कुठलं तरी डुकराचं तरी बसवलंय, गाढवाचं तरी बसवलंय, खूप देवदेवता आहेत. तुम्ही बघा, एकदा पोथी उघडून पाहिली की लक्षात येईल तुमच्या. जो विचार करू शकत नाही, असं कसं धर्म तुमचा, ते काही लिहित राहतात, त्यांना कळतच नाही की हे सिंबॉलिक आहे. म्हणून ऐतिहासिक अनैतिहासिक कथा पुराणात येतात. तसं सिंबॉलिझम आमच्याकडे. साने गुरुजी यांचे छान भारतीय संस्कृती काही प्रतिके म्हणून पुस्तक आहे, आपण मुळातून चाळा. ही प्रतीक आहेत सगळी. भांडणाचा सुद्धा प्रतीक आहे. कौरव पांडव हे आमच्या भांडणातले प्रतीक आहेत. आणि म्हणून दरवेळेला असं बोललं जातं, अरे असं काय कौरव पांडवासारखं करता. उदाहरण सांगतो. मध्य प्रदेशात प्रशिक्षणाला होतो, चंबळच्या खोऱ्यामध्ये आमचा प्रशिक्षण वर्ग लागला. तर माझ्या वयातले 50-55 सगळे प्रशिक्षणार्थी आणि समोरच्या बाजूला जी मंडळी होती आम्हाला शिकवायला येणारी, ती आमच्याहीपेक्षा वयस्क असायची. वर्गात दोघंच प्रश्न विचारणारे, एक मी आणि आणखीन एक गृहस्थ होते. 4-5व्या 8 दिवसाचं ट्रेनिंग होतं. 4-5व्या दिवशी मी त्या प्रश्न विचारणाऱ्या गृहस्थांच्या खूप जवळ गेलो आणि मी त्यांना म्हणालो की वर्गात आपण दोघंच फक्त प्रश्न विचारतो, ही काय भानगड आहे हो? ते म्हणले, मी समजा नाही. लक्षात आलं की हा हिंदी प्रदेशी आहे. म्हणलं आपका नाम क्या है? तो आपका नाम क्या है? साधी गोष्ट आहे ना. अष्टपुत्रे साहेब सांगतील, नावच विचारलं त्याला, पुन्हा उलटून बोलायचं काय, आपका नाम क्या? आपका नाम क्या है? तिथंच मला भनक लागली, काहीतरी गंमत आहे. त्यांना म्हणलं मेरा नाम पांडव है. बरं, अरे मेरा नाम कौरव है. घडलेलं आहे हा. तिथल्या वृत्तपत्रात हेडलाईन आली, 5000 साल बाद कौरव पांडव एक दूसरे से मिले. लेकिन मैंने कहा कि इस सूची में तो आपका नाम दिखता नहीं. बोले हम बाद में कौरव नाम ठीक नहीं लगता, इसलिए हमने चौधरी लगाना शुरू कर दिया. प्रधानमंत्री इंदिरा जी के समय जो नटवर सिंह चौधरी थे वो भी कौरव है. सांगायचा हेतू असा मंडळी की दोन्ही बाजू इतक्या भिडल्यावर शेवटचा पर्याय युद्ध आहे, शेवटचा. पण तो सुद्धा मोठा मजेशीर आहे. तिथे पोहोचवण्यासाठी ही सगळी एवढी प्रस्तावना लांबलचक करतोय. भगवद्गीता गांधीजींनाही प्रिय, टिळकांनाही प्रिय, शिवाजी महाराजांनाही प्रिय, कौरव पांडवांनाही प्रिय. ही भानगड मला कळतच नाही. गांधीजींना कसं असेल आणि विनोबा भावेने त्याची पुन्हा गीताई म्हणून रचली ती वेगळीच. मगाशी प्रस्तावनेत सांगितलं तसं जगातला क्वचितच मनुष्य विद्वान असा राहिला असेल ज्याने गीतेवर काही भाष्य केलं नाही. पण ते काही असो, त्यातलं एक भीष्म नावाचं पात्र आहे, तिकडे मी लक्ष वेधू इच्छितो. ते आमच्या भगवद्गीतेतलं एक मॉडेल आहे. बाजू कोणती घ्यायची तर प्रतिज्ञेप्रमाणे घेतली, परंतु ज्यांना ज्यांना भीष्माचार्यांनी मारलं त्यांच्यापैकी कुणाविषयी भीष्माचार्यांनी मनास आकस कधी ठेवला नाही. याला म्हणायचं शूरवीर योद्धा, कर्तव्य कर्म केलं. म्हणून आमच्याकडे धर्म या विषयाच्या भोवती खूप काही घुमतं. त्याचं थोडंसं स्पष्टीकरण देऊन मी शेवटाकडे वळतो. भगवद्गीते संबंधात वारंवार दूरदर्शन किंवा टी व्हीवर लागणार किंवा रेडिओवर लागणार ह्या 4 ओळी असतात.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्मस्थापनेसाठी संभवामी युगे युगे. हे धर्म प्रकरण लवकर आपल्या गळ्यात उतरत नाही. त्याच्यासाठी 4 पुरुषार्थ समजावून घेणं आवश्यक आहे. त्यातला धर्म पहिला आहे, तो अर्थाशी जोडलेला आहे.